नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला धपाट्याची रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. आणि आहे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कांदा पण घेतला आहे. तर त्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकून घेते, थोडंसं मीठ टाकून घेते आणि हे जे वाटण केलेलं ना आपण मिरचीचं, कोथिंबीरचं आणि आलं, लसूण, जिऱ्याचं वगैरे ते सगळं मिक्स करून घेते. व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त घालायचं नाही पाणी, थोडं थोडं घालायचं आणि परत हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून घेते व्यवस्थित. त्याच्यामध्ये कांदा पण आता टाकून घेतला आहे मी आणि आता मळून झाले. 5 मिनटं ठेवून द्यायचं. आता हे तेल घेतले मी, एक कॉटनचं कापड घेतले, तवा ठेवला आहे तापायला. त्या कॉटनच्या कापडावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. मग हा जो गोळा करून घ्यायचा आहे तो गोळा पसरवायचा आहे गोल. पाण्यात थोडासा हात बुडवायचा आणि गोळा तो पसरवून घ्यायचा गोल होईपर्यंत. आता माझं पसरून झालेलं आहे. पसरवून झालेलं आहे. आता त्याच्यावरती एक गोल आहे ना, असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे भाजतात ही व्यवस्थित आणि वाफेने ते व्यवस्थित असं शिजून पण जाते वरचे पीठ. त्याच्यासाठी गोल होल पाडून घ्यायचे असे. आता हा तवा तापलेला आहे तर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. हे तेल टाकून झालेलं आहे तर त्याच्यावर मी हळूवार हाताने असं टाकून घेतलं. थोडंसं हातावरती पाणी घ्यायचं आणि त्या धपाट्यांवरती लावायचं असं. आणि ते जे होल पाडलेत ना त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं 2 मिनटं. हे दुसरा धपाटा तयार करायला आहे मी आणि परत पाणी लावायचं त्याला. जो गोळा होता ना घेतलेला दुसरा तो आणि पसरून घ्यायचा. व्यवस्थित पसरून घ्यायचा. परत त्याच्यामध्ये होल करून घ्यायचे असे. टाकून घेतलं मी आता तव्यावरती, थोडंसं तेल टाकून घेते. आता भाजून झालेलं आहे तर काढून घ्यायचं आहे. तर हे दुसरा करून घेतलं मी चपाती. तर त्याच्यावरती हळूवार हाताने असं टाकणार आहे मी. थोडंसं पाणी लावायचं म्हणजे ते चिकटत नाही खाली. हे हळूच हाताने काढायचं असं. तर ह्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि झाकून ठेवायचं 2 मिनटं. झाकून ठेवायचं. तर अजूनही करते. त्याला पण व्यवस्थित असं मोठे पाहिजे असेल तर आपल्याला मोठेही करू शकता. तर करून झालेलं आहे तर त्याच्यावरती पण होल पाडून घ्यायचे.
ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि 2 मिनटं झाकून ठेवायचं मीडियम गॅसवर. हे आता भाजून झालेलं आहे व्यवस्थित. तर हे आता काढून घ्यायचं आपल्याला. तर अशाच प्रकारे माझे हे सगळे धपाटे झालेले आहेत तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.